रामकृष्ण हरी माऊली. काय बाबा कसा चालला प्रवास? ठीक आहे. कसं वाटते वारीमध्ये येऊन? ठीक आहे. ठीक आहे. कोण्या गावचे आहे तुम्ही? इच्छापूर. इच्छापूर निमखेडी? नाही, इच्छापूर देवी, बऱ्हाणपूर जिल्हा. बऱ्हाणपूर जिल्हा. हां. कसं वाटते वारीमध्ये येऊन? शांत वातावरण. शांत वाटतं. किती वर्षापासून तुम्ही वारी करत आहे? एक दुसरं साल आहे. दुसऱ्या वर्षाला. आता किती वर्षापर्यंत वारी करणार? आता हे पुढला तर सांगता नाही येत. जेवण वगैरे केलं का? नाही, मी कपडे धुतले, आंघोळ केलं आणि बसलो. खाण्यापिण्याची व्यवस्था असते का इकडं? हा, आहे ना. आहे ना. बरं. काय माऊली कसं आहे? चांगला आहे. कसं वाटते वारीमध्ये येऊन? चांगलं वाटते. किती वर्ष आहे तुमचं? पहिलंच वर्ष आहे पहिलं वर्ष. कोणी सांगितलं तुम्हाला का वारी करायची विठ्ठलाची? आणि ती परंपरा चालू आहे. आई वडिलांनी केली, आपोआप करू. तर मग आता कोण्या गावची आहे तुम्ही? आम्ही इच्छापूर देवी, मध्य प्रदेश, मध्य प्रदेश, MP. MP. कसा वाटला प्रवास? तुमचा पहिला प्रवास आहे. चांगला वाटला, आनंदी आहे. खाणी राहण्याची हा, व्यवस्था. सगळी व्यवस्था म्हणजे भरपूर आहे. आपल्या घरी पण भेटत नाही एवढं भेटते. मग आता तुम्ही तिकडून पण आई साहेबासोबत रिटर्न येणार आहे की इकडूनच जाणार आहे? आता पाहू, तिथं झाल्यावर विचार करू, नाही तर येऊ पायदलच. काय झालं? आता कसं तुम्ही आता शेती आहे का तुमच्याकडे? हा, शेती आहे. मग आता पावसाळा चालू आहे सध्या, माझं शेती पेरायचं सीझन चालू आहे. हो. शेती सोडून आले का इकडं? हा, शेती सोडून मुलगा पाहतोय घरी. तर मग असं तुम्हाला घरचं टेन्शन वगैरे येत नाही का की आपण इथं वारीमध्ये घरी शेती नाही, आहे? काहीच नाही, तसं वाटत नाही, माऊलीच्या कृपेनं. हां. हम्म. तर मग आता जी आता तुम्ही इथून आता पंढरपूरला जायला अजून तुम्हाला 15 दिवस लागणार आहे. जो हो. हं. पाय वगैरे दुखले तर मग तुम्ही काही नाही, इथं डॉक्टर आहे, सगळी व्यवस्था आहे, सगळं पोलीसची आहे, सगळं गोळ्याची औषधी डॉक्टर लोक आहे, पाय सोडून आता देतात. जी युवा पिढी आहे, जे माझ्यासारखी मुलं आहे, हं. समजा आता मी पण आता या वर्षी झालेलो आहे, तर ज्यांना काय सांगू शकता तुम्ही की जे व्यसन करतात त्यांना? हा, व्यसनावाल्यांना सांगू शकतो की बा मार्ग चांगला आहे, आपला परमार्थ आहे. हा, याच्या मोठा मार्ग कोणी नाही. आता तुम्हाला कसं काय आवडलं की दिंडी द्यायचं म्हणून? नाही, मला ते असं वाटलं की भाऊंनी सांगितलं की आपल्याला एक वेळा पैदल करायची आहे. अशा झाल्या आमच्या 10-12 दार, पण पैदल राहिली होती, तर पैदल करू माऊली बरोबर. त्यांनी काय विचारलं तुम्हाला की सोबत काय काय घेणार? हां. मग काय काय आणलं तुम्ही मग सोबत? मी सांगलं की आपले बिस्तारा, चादर, कपडे 2 ड्रेस, खाया प्यायचं काहीच नाही, भरपूर भेटते. मग तुम्ही काय काय आणलं? म्हणजे पैसे वगैरे आणले का सोबत? हा, आपल्या भाड्यापुरते थोडेफार. जे की आता इथं ते दीदीने सांगितलं छोट्या की जे पैसे वगैरे लागत नाही, तर असं वाटतं मला की पैसे गिसे तर काही लागत नाही वारीला. नाही, रस्त्यानं नाही लागत. तिकून आपला किराया लागतो फक्त, बस. आता तुम्ही मित्र दोघं सोबत आले? 3 जण. 3 जण आहे का तुम्ही? काका कसं वाटतं मग तुम्हाला वारीमध्ये? चांगलं वाटते. आता तुम्ही तिघं मित्र सोबत आलेले हो आहे. हो 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 आता तुम्ही एका ठिकाणी बसून हा निर्णय घेतला असेल की आपल्याला तिघांना वारी करायची आहे विठ्ठलाची. हो 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 तिकडं तर मग आता तुम्ही तिघ जणांनी निर्णय घेतला आणि लगेच मुक्ताबाईला आले हो हो आणि मुक्ताबाईहून इकडं. इकडं हो. आता युवा पिढीसाठी मोठा संदेश दिला की तुम्ही ना गजर कीर्तनाचा हा करलाच पाहिजे. हो हो जे की आता व्यसन करता, आता तुम्हाला सांगतो, आता मी छोटाच आहे अजून, माझं पण पुढचं भविष्य राहिलं. हो हो आता तुम्ही सांगू शकता तर मित्र, आता ही तुम्ही तिघं मित्र आहे, असं आता जे मित्र आता जे आता हा व्हिडिओ जे बघत असतील, जे आमचं लाईव्हच्या माध्यमातून असेल, तर आता जे बघत असतील त्यांना पण सांगू शकता की तुम्ही काय तुमच्याकडून? नाही, म्हणजे एकदम चांगला आहे, म्हणजे वारी म्हणजे एकदम चांगली आहे. जे आता युवा पिढीचे पोरायला माझ्या एवढे जे त्यांना काय सांगू शकता तुम्ही? की हा मार्ग एकदम चांगला आहे. ह्या मार्गामध्ये मी लागला उद्धार होऊ शकतो, जीवनाचा उद्धार होऊ शकतो, असं आहे. हा, व्यसन वगैरे करायचं नाही. हां, म्हणजे आता तुम्ही आता MP मध्य प्रदेश जे यांच्या महाराष्ट्राच्या लय दूर आहे, तिथूनपर्यंत इथं मुक्ताबाईच्या वारीत आले आणि आता इथून पंढरपूरला जाणार 1 महिना सडवा घरचं सगळं सोडून. हो. तर आता अजून जे आता तुमच्या MP मध्य प्रदेशला किती लोक आहे आपल्या वारीमध्ये? वारीमध्ये असतील तरी बी 40-50 लोक. जे की आमच्या महाराष्ट्रातून मुक्ताबाईची वारी निघते, त्याच्यामध्ये तुमच्या याचे 40 लोक आहे. हो. ते आम्हाला बघून खूप भारी वाटलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.